कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाचे सर्वमान्य नेतृत्व म्हणून नारायण डामसे यांच्याकडे रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जनता पाहत आली आहे। त्यांच्या वाढत्या जनसंपर्कामुळे विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकली असून त्यामुळे स्वतःच्या कामगिरीवर बोलण्याऐवजी विरोधक अप्रचाराचा आधार घेत असल्याची जोरदार टीका कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती धोंडू राणे यांनी केली। कळंब जिल्हा परिषद गटाचे उमेदवार नारायण डामसे यांच्या पोशीर येथील प्रचार फेरी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना धोंडू राणे हे बोलत होते। यावेळी त्यांनी सांगितले की नारायण डामसे हे आदिवासी समाजातील प्रत्येक प्रश्नासाठी सातत्याने धावून जाणारे कार्यकर्ते असून त्यांना बाहेरचा उमेदवार ठरवण्याचा प्रयत्न हा विरोधकांचा अप्रचार आहे। कर्जत परिवर्तन आघाडीच्या वतीने कळंब जिल्हा परिषद गटाचे उमेदवार नारायण डामसे आणि पोशीर गणाचे उमेदवार हर्षला वेहले यांच्या प्रचारासाठी पोशीर ग्रामपंचायतीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। या फेरीत कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती धोंडू राणे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा चिटणीस सुधाकर डायरे, शिवसेना ठाकरे गटाचे लक्ष्मण पोसाटे, माजी सरपंच आवेश जुवारी, माजी सदस्य मनीष राणे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले। प्रचारादरम्यान पोशीर गावातील घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या। श्रमजीवी शाळेजवळ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना लक्ष्मण पोसाटे यांनी सर्व शिवसैनिक एक दिलाने तिन्ही उमेदवारांच्या विजयासाठी काम करत असल्याचं सांगितलंय। कळंब जिल्हा परिषद गणाचे तिन्ही उमेदवार असतील आमचे नारायणजी डामसे साहेब हे रायगड जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी 10 वर्ष काम केले। समाज कल्याण सभापती म्हणून त्यांनी काम केले। आपल्या आदिवासी समाजासाठी त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे, म्हणून त्यांच्या पाठी संपूर्ण आदिवासी समाज हा त्यांच्या पाठीशी आहे। थोडी जातीपातीमध्ये राजकारण करत असेल, परंतु जातीपातीमध्ये जरी केलं तरी आदिवासी समाज हा एकच त्यामध्ये आहे। त्यामुळे आमचा उमेदवार निश्चितच चांगल्या मताने निवडून येणार। त्यानंतर आमच्या कळंब पंचायत समितीच्या उमेदवार असतील कविताताई शिंगवा यांचं माहेर हे कळंब पंचायत समितीमध्येच आहे। त्यामुळे त्यांच्या पाठी देखील संपूर्ण मतदार आहे आणि त्यांचा देखील विजय निश्चित आहे। त्यानंतर आमच्या पोशीर पंचायत समितीच्या उमेदवार असतील हर्षळताई वेहले यांच्या पाठीमागे चांगल्या पद्धतीचा प्रशासनाचा अनुभव आहे, त्यांच्याकडे सामाजिक नेतृत्व आहे, त्यांच्याकडे महिला सक्षमीकरणाचं नेतृत्व आहे। त्यामुळे ते नक्कीच या देखील या पोशीर पंचायत समितीमधून चांगल्या मताने मताधिक्य घेतील आणि तिन्ही उमेदवार आमचे निवडून येतील याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। मला एक स्पष्ट गोष्ट बोलायची, आमचे नारायण डामसे साहेब हे 2 वेळा जिल्हा परिषद मध्ये समाज कल्याण सभापती झाले आणि आमच्या हर्षलाताई जरी नवीन असल्या तरी त्यांना प्रशासकीय कामाचा आणि ग्रामपंचायतच्या कामाचा आणि सामाजिक कामाचा भरपूर अनुभव असे 2 अनुभवी आमचे उमेदवार आहेत। आमच्या उमेदवारांच्या बाबतीत थोडस गल्लत समोर त्याच्याकडून गेली जाते, किंबहुना आमचे मित्र शिवराम मध्ये यांनी बाईट घेतली ती मी ऐकली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थानिक उमेदवार मिळाला नाही, आणि या कर्जतच्या मातीत जन्मलेला उमेदवार हा स्थानिक उमेदवार नाही का? दुसरं मी अधोरेखित करू इच्छितो, शेतकरी कामगार पक्षाने तितकरे कर्जतच्या आमच्या खंडाळा जिल्हा परिषद वार्डमध्ये उमेदवारी दिल्या होत्या, त्या स्थानिक होत्या का? काँग्रेसने अनुसयाताई पाटील निरांच्या उमेदवारी दिल्या होत्या, त्या स्थानिक होत्या का? असा माझा त्यांना प्रश्न आहे। दुसरा असं तर आमची कविताताई शिंगवा ही स्थानिक कशी आहे? तर कविताताई शिंगवाचं माहेर तेलंगवाडी आहे आणि तिचा जन्म तेलंगवाडीला झालाय। मग सांगा हे उमेदवार माहेर कसे बाहेरच्या कसे? दुसरी गोष्ट आपण इतरही निवडणुका बघतो, निलेश राणेंची निवडणुका बघा, शोभा बच्चा खासदारच्या झाले त्यांची निवडणुका बघा, ते बाहेरचे होते का? अरे आपल्या कर्जत तालुक्यातल्या उमेदवारांना तुम्ही बाहेरचे म्हणता, मी याच्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करतो। आपल्या कर्जतच्या मायभूमीत वाढलेले उमेदवारांना तुम्ही बाहेरचे उमेदवार म्हणत असाल तरी ही गोष्ट निश्चित निंदनीय आहे। आणि दुसरी गोष्ट अशी का आमच्या तिन्ही उमेदवारांचा प्रचार अगदी जोरदार चालू आहे, अगदी नियोजितपणे चालू आहे आणि आमचे तिन्ही उमेदवार निश्चितपणे येत्या 7 तारखेच्या निवडणुकीत लोक त्यांना भरभरून मत देतील आणि विजयी करतील। माझं मतदारांना एवढंच आव्हान राहील की तुम्ही कुठल्याही भूलथापांना अजिबात बळी पडू नका आणि आमच्या उमेदवारांना विजय करा। दुसरी गोष्ट अशी की आमचे समोरचे जे उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत मी बोलू इच्छितो, अगदी स्पष्टपणे बोलू इच्छितो, दोन्ही उमेदवार आमच्या ग्रामपंचायत मध्ये सदस्य आहेत। या 5 वर्षात मी भ्रष्टाचार वगैरे या गोष्टीवर बोलणार नाही। तुम्ही रेकॉर्ड काढा, त्यांनी किती ग्रामसभा अटेंड केल्या,
त्यांनी किती मासिक सभा अटेंड केल्यात मला सांगा. सदस्यांनी मासिक सभा अटेंड करायच्या नसतात का? सदस्यांनी ग्रामसभा अटेंड करायच्या नसतात का? तुम्ही रेकॉर्ड करा. मी जर चुकीचं बोललं असेल तर मी त्यांची जाहीरपणे माफी मागेल. असे तुम्हाला उमेदवार चालतील का असं मी मतदारांना आणि जनतेला आवाहन करतो आणि सगळ्यांना विनंती करतो. मतदारांना या कलम गटाच्या उमेदवारांना संपूर्ण विनंती करतो की आमच्या या तिन्ही उमेदवारांना तुम्ही भरघोस मताने विजय करून द्या. आमच्या कविताताई शिंगाची निशाणाई मशाल, आमच्या नारायण दामसे साहेबांची निशाणाई घड्याळ आणि आमच्या हर्षलाताई वेले यांची निशाणाई घड्याळ. आपण या तिन्ही उमेदवारांना जरूर विजयी करा आणि विकास विकास विकास. नारायण दामसेच्या बाबतीत मी बोलतो, आम्ही काम करणारी माणसं आहेत, आम्ही काम करून घेणारी माणसं आहेत. नारायण दामसे साहेबांच्या बाबतीत थोडासा अपप्रचार केला जातो. अरे तुम्ही कमी पडले असाल. आम्ही आता सक्षम, आम्ही लोकांची कामं करून देऊ. आमच्या ते हिंमत आहे. आम्ही लोकांकडे मत मागतो म्हणजे आम्ही त्यांच्या विकासाला सामोरं जाणार आहेत. तुम्ही आम्हाला काम सांगा, आम्ही तुमचं करू. त्यांच्याकडून कसं करून घ्यायचे ते आम्ही ठरवू आणि आम्ही निश्चित करतो हे तुम्हाला सांगतो. म्हणून हा अपप्रचार तुम्ही थांबवा आणि तुमच्या या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो आणि आमच्या दुसऱ्या उमेदवारांना विजय करा. आमच्या नेते नितीनदादा सावंत यांच्या माध्यमातून जी परिवर्तन आघाडी आलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कर्जत नगरपालिकेमध्ये भरघोस असा आम्ही योग्य तो तिथे चांगल्या प्रकारे आम्ही यश मिळाले आहे आणि आमचे नगराध्यक्ष तिथे निवडून आलेले नगरसेवक निवडून आले. त्याच माध्यमातून त्याच अनुषंगाने आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रित लढत आहोत आणि आम्हाला 100% खात्री आहे की आमचे उमेदवार निवडून येणार. आमचे साहेब दामसे साहेब हे घड्याळ चिन्ह घेऊन निवडणूक लढत आहेत. त्याचप्रमाणे आमच्या रोहिताई यांची निशाणी सुद्धा घड्याळ आहे आणि येत्या 7 तारखेला आम्ही सर्व जाहीर करतोय की घड्याळ संदर्भातून आपण जास्तीत जास्त मतांनी आपण निवडून द्यायचे. त्याचप्रमाणे गुलाल आमच्या द्यायची खात्री आहे आम्हाला आणि एवढं बोलून देतो की आमच्या कलम जिल्हा परिषद मधील उमेदवार नारायण दामसे साहेब आणि कलम पंचायत गणातील कविताई सिंगवा आणि वेलेताई यांना शिवसेना उद्धव दादासाहेब पक्षाकडून शब्द देतो की कुठलाही आम्ही आमचे पदाधिकारी कमी पडणार नाहीत आणि भरघोस मताने आम्ही त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न करू. आमचे पदाधिकारी आहेत नरेश शेळके असतील, संतोष साने असतील, रमेश घुसाल असतील, विजय बजे असतील, सर्व पदाधिकारी एकजुटीने आम्ही ताकदीने त्यांच्या बरोबर आहोत आणि या कलम जिल्हा परिषदेचे तिन्ही उमेदवार आम्ही निवडून अशी ग्वाही देतो.